श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरुपदेशी अनित्य शरीर तू जाणसी काय भरोसा जीवित्वाचा. एखादा असेल स्थिर जीवी त्यासी तुझी बुद्धी भरवी अनित्य देह वैभवा भावी पुढे कवना भरवसा. देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवण स्थिर जवळी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे रहाटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चय आवे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षण क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी परियसा. जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय. याची कारणे देहासी विश्वासू नये परियसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी. जैशा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊन जाती उदका परतोहनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते. जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ. जैशी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय परियसी तैसे या शरीरासी वार्धक्य भक्षी परियसी. या कारण्य तारुण्यपणी करावे पुण्य विद्वजनी आम्हा का हो वर्जिसी जननी काय बुद्धी बरवी असे. ऐसे नाना परी देखा बोधित झाला जननी जनका विस्मयकृती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो. ऐकोणी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी. तुवा निरोपिले आम्हासी पुत्रचारी होतील ऐसी विश्वास नव्हे गा मानसी कुळ देवता पुत्रराय. जववरी होय एक सुत तववरी राहावे समीपत निरोप नेदी तववरी सत्य म्हणून विनवी तयवेळी. माझे वचन अभेरुनी जरी जाशील निघोनी प्राण देईल तक्षणी हा निश्चय अवधारी. पुत्र नवसी तू आम्हासी आमुचे कुळ दैवत होसी सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा. ऐकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोन आमचे बोल सत्य जान तुझे वाक्य निर्धारीन. तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोष होनी मग न राहे ऐक जननी बोल आपुले सत्य करी. संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज. ऐसे करून या निगुती राहिले श्री गुरु अतिप्रीती. वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतासी. नगर लोक विस्मयकृती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्ष साती वेदचारी सांगत असे. विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी तिन्ही वेद पडती षटशास्त्री जे म्हणविती तेही येती शिकावया. येणे परी तया घरी राहिले गुरु प्रीती करी माता झाली गरोदरी महानंद करीत असे. तव नव मास झाली अंतर्वतनी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्म ख्याती अति सुंदर परियसा. पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल. ऐशा परी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवी तसे माता एक आले श्री गुरु तया जवळी. जननी एक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहेत जाण. आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाणा. आता अमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपे तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेता तयवेळी. संतोष होनी माता पिता चरणांवरी ठेविती माता स्वामी आमुच्या कुलदेवता अशक्य आम्हा बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माय मोहे वेष्टोन कामना नेण्याची महिमान तुझे. माया प्रपंच वेष्टोनी तू ते जरी सूत म्हणून समय निष्ठुर बोले वचनी क्षमा करणे स्वामिया. तारकामुचे वंशासी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया. आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायात कडे करावे दातारा. सगरांवरी जैसी गंगा तैसा तू आलासी चांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळ 42. आम्हा ठेवीसी कवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात्मजा. ऐकोणी माता पित्यांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समय तुमचे मन स्मरण करील आम्हासी. स्मरणा करिता तुम्हा जवळी असे ना जननी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाग देत असे. जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुआ प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रेयायुक्त. इह सौख्य होय एक देहांती जाना परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही.
तू आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षतीसी जावोनी भद्रीवनासी म्हणून निगती तयवेळी निरोप घेऊन तयवेळा श्री गुरु निघाले अवलीळा नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे 7 वर्षांचे बाळक देखा वेद म्हणितो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधुजन ऐसे त्या ते बोलोन करिता ती साष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करुणी सकळीक आले आपले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रा सवे बोलवीत निज स्वरूप जननीयसी दाविता झाला परियसी श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रयासी देखते झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता नविले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविती माता आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुण्या संतोषोनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तयवेळी ऐसे तया संभोषोनी ऐसे तया संभाषोनी निरोप घेतला तक्षणी परतोनी आली जनकजननी येती संतोषोनी मंदिरात वरदमूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसीपुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनिया तयास्थानी अनुष्ठिती श्री गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मारामासी येणे परी तयास्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योग करुनी तप करीती परियसा तया काशी नगरात तापसी असती आणिक भूत संन्यासी येती अवधूत तप करीती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वी येरी अभिनव करीती मनात म्हणती पाहू ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियसा शरीर स्वार्थ नाही असी योग्य होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळसी मणिकर्णिका तीर्थात ऐसे अमित नित्य करीती समस्त संन्यासी येती वृद्ध होता एक येती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखून या नयनी स्नेह भाव भावित असे म्हणे समस्त यतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष ती तापसी विश्ववंद्य दिसत असे धाकुटे म्हणून नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळासी विशेष आम्हा संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनो परोपकारासी संन्यास देता समस्तासी भक्ती होईल स्थिरमणी लोकानुग्रह निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पुनीत आम्ही परियसा या कारणे बाळकासी विनू आम्ही परियसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविता ती मुनी सकळी एक तापसी स्तौम मोवळी विनंती असे परियसा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समजता उदाहरणे पूजा येणे आम्हा करवी या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी यज्ञ दान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण फल पैतृक भारतागन करू नये म्हणता ती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमाने निषेध केला सकळही जन श्री शंकराचार्य अवतरोनी स्थापना केली परियसा तयावरी तुके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिताची आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजना ऐकोणी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियसा ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवित असे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराय म्हणती श्री गुरु तोची जगत गुरु त्याते झाला अनेक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवणे परी दिसत असे सिद्ध म्हणत असे शिष्यासी सांगेने याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु 8वा अवतार श्रीकृष्णासी सांदीपणी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तया परी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता येती म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहुनी तयासी दिधला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ
ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ आद्यंता गुरु संतती पर्यसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु तदनंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळ पीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार श्री विष्णूचा तयापासून शुक गुरु जान गौड पादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान बोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियसा त्याचा शिष्य मळियानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यती सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीत देव प्रयाग स्थानी गुरुराव येथे झाले परियसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यांमध्ये परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे श्री गुरु चातुर्थाश्रम ग्रहणम गुरु परंपरा कथनम नाम द्वादशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त